अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजित देशमुख गायब असल्याची बातमी झी 24 तासनं दिल्यानंतर अखेर झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातून गायब आहेत अशी खळबळजनक माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी दिलेली होती। सगळ्यात जनावरांचे असतो प्रणव भाऊ झाला का? थांबा 2 मिनिटं थांबा। एक कटावीस पुढे पाहता भाऊ, तुमचा उमेदवार जो आहे तो गेल्या 5 दिवसांपासून अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फिरकला नसल्याची चर्चा आहे आणि सध्या ते नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। काय नेमकी माहिती आहे? 4-5 दिवसापासून तो नागपूरला आहे। त्याच्याशी संपर्क केला तरी संपर्क काही होऊ शकला नाही। पण मला अशी माहिती मिळाली की तो काहीतरी खाजगी दवाखान्यात भरती वगैरे आहे। आणि आता तरी त्याचं म्हणणं असं आहे की मी येतो मी लढतो, पण आता काय परिस्थिती आहे, त्याच्या तब्येतीची काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे हे अजूनपर्यंत कळलं नाही। पण अजून गेल्यावर तो वापस आला नाही। आता जर पाहिलं तर काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे किंवा नगरसेवक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या उमेदवाराने अप्रत्यक्षपणे निवडणुकीतून माघार घेतली अशी अप्रत्यक्षपणे चर्चा सुरू आहे। काय वाटते? ते तर अजून असं काही जाहीर त्यानं केलं नाही, पण तो 4-5 दिवसापासून गेला तर तसा आलाही नाही। आणि त्याचा ना मला फोन आहे, ना यशोमती ताईला फोन आहे, ना डॉक्टर सुनील देशमुखला, ना वीरेंद्र भाऊला फोन आहे। वंचितचा जो उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा यांना आता काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। तशी वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। नाही, आता तुमच्याकडनंच कळून राहिलं का न्यूज आहे बा, पण असं काही आम्हाला अजून वरच्याला आम्ही बोललो नाही, वरच्या आमच्याशी नाही काही बोलले नाही। काय आहे काय नाही सर्व बसून आम्ही ठरवू आणि वरच्या जे निर्णय करतील ते मान्य करू। पुढे जर्नलिस्ट सागर ताडे, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।